नमस्कार, मैं हूं अंजनी कुमार मिश्रा। आवाज़ इंडिया में आपका स्वागत है। पिछले कुछ दिनों से चर्चा चल रही है कि केंद्र सरकार में भूचाल आने वाला है। बिहार का नेतृत्व किसे करना चाहिए, इसे लेकर बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार और भारतीय जनता पार्टी के बीच शीतयुद्ध चल रहा है। कुछ दिन पहले केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने बिहार में नेतृत्व परिवर्तन के संकेत दिए थे। इसके बाद से ही नीतीश कुमार एनडीए से नाराज बताए जा रहे हैं। इसके अलावा अगर नीतीश कुमार एनडीए छोड़ते हैं तो चर्चा है कि केंद्र सरकार अल्पमत में आ सकती है। इसे लेकर ठाकरे के सांसद संजय राउत ने भी सीधा बयान दिया है। केंद्र में बीजेपी नीतीश कुमार के 10 सांसदों की तोड़ने की कोशिश कर रही है। इससे नीतीश कुमार परेशान हैं। संजय राउत ने कहा कि अगर वे अलग फैसला लेते हैं तो केंद्र की मोदी सरकार अल्पमत में आ सकती है। लेकिन राउत के बयान पर शरद पवार गुट के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने विरोधाभासी बयान दिया है। जयंत पाटिल ने बयान दिया है कि अगर नीतीश कुमार चले भी जाएं तो केंद्र सरकार सुरक्षित है। जयंत पाटिल के बयान ने कई लोगों की भवें चढ़ा दी हैं। संजय राउत के बयान के बारे में पूछे जाने पर जयंत पाटिल ने कहा, नीतीश कुमार के पास कुल 12 सांसद हैं। अगर वे 12 सांसद चले भी गए तो ऐसा नहीं लगता कि केंद्र सरकार अल्पमत में होगी। फिलहाल उनके पास करीब 291 का बहुमत है। इसलिए आंकड़ों से मुझे नहीं लगता कि नीतीश कुमार को किनारे किए जाने के बाद केंद्र सरकार अल्पमत में होगी। ये फैसला नीतीश कुमार अकेले नहीं ले सकते, उनके साथ 2-3 बड़े सांसदों वाली पार्टियां भी हैं। अगर वो 2 या 3 निर्णय लेते हैं तो हम कह सकते हैं कि सरकार अल्पमत में होगी। जयंत पाटिल ने क्या कहा, आइए देखते हैं। ते आता सगळे प्रसार माध्यमात सगळा प्रकार लोकांच्या समोर आहेच की त्यात आता त्यांनी मागणी केलेली आहे, पण प्रसार माध्यमांच्या समोर गेले 15 दिवस काय चाललंय ते चाललंय। आता काळ बदललेला आहे। तुम्ही चर्चा करताय ती 2009ची आहे, आता आपण 2024 मध्ये आहे। राजकारणाची तत्व बदलली, धोरणं बदलली, विचार बदलले, पद्धती बदलल्या, प्रभाव देखील वेगळ्या लोकांचे वेगळे झाले। काळ बदललेला आहे ना, त्यामुळे आता नव्यानं ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचा तो निर्णय आहे। अजित दादा राजीनामा घेतील का धनंजय मुंडे यांचा? तुमचा आता मी काय त्यांच्या पक्षात नाही आहे ना, त्यामुळे तुम्ही मला त्यांच्या धोरणाविषयी मी कसं उत्तर देऊ? साहेब, राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा काही दिवसापासून आहे। तुम्ही करताय चर्चा ती? असं आहे की आता योगेश कदमांना ती माहिती कोणी दिली हे मला माहित नाही। आता योगेश कदम म्हटल्यावर तुम्ही लगेच मला कसं काय विचारताय? प्रदेशाध्यक्ष मी असं, अरे पण माझं काय संबंध नसेल तर मला त्यांनाच विचारायचं की तुम्ही कोणत्या आधारावर म्हणताय। तुम्ही त्यांना उपप्रश्न विचारायचे सोडून मला काय विचारता? मी असं नाही म्हटलो। तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल, वेगळी कारणं घडली, त्यामधलं एक कारण आहे। त्यात अनेक सोयी सुविधा सवलती सरकारने दिल्या, त्यातली ती एक सवलत होती। पण आता त्याच्यावरती अटी घालण्यात येतील असं आदित्य तटकरे म्हणतात। आता ज्या विधानसभेत मी भाषण करताना ही मागणी केलेली आहे की महाराष्ट्रात ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यातल्या कुठल्याही बहिणीचं हे जे 1500 रुपयाचा जो दर महिन्याला मदत मिळते किंवा त्यांना सरकार देऊ करते, ती कुठल्याही महाराष्ट्रातल्या बहिणींचं कमी होऊ नये। आणि जर सरकारला अटी शर्ती घालायची असेल तर इथून पुढं जे नवीन लाभधारक होतील त्यासाठी घालायला हरकत नाही, कारण ह्या सगळ्यांनी त्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे ना। त्यांना आपण लाभार्थी केलं, त्यानंतर मतदान झालं, त्यावर प्रचंड मोठा फरक झाला। आता त्यांना जर आता अटी शर्ती घातल्या तर त्या महिला नाराज होतील सरकारवर। केंद्रात नितीश कुमार अस्वस्थ आहे असं संजय राऊत म्हणतात। जर सरकार अल्पमतात आलं तर इंडिया आघाडीची सत्ता येईल असं आशावाद व्यक्त केला। नितीश कुमार यांच्याकडे 12 खासदार आहेत, त्या 12 खासदार बाजूला गेले तर सरकार अल्पमतात येईल असं दिसत नाही। त्यांची 292 293 आता संख्या झालेली आहे, त्यामुळे नितीश कुमार बाजूला जाण्याने सरकार अल्पमतात येईल असं मला आकड्यांवरून तर आज वाटत नाही। एकट्यात नितीश कुमारांनी निर्णय घेता येणार नाही, त्यांच्याबरोबर आणखीन 2-3 मोठे जे खासदार असणारे पक्ष आहेत त्या दोघा-तिघांनी निर्णय घेतला तर एखाद्या वेळी आपण म्हणताय तसं होऊ शकेल।